सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध योजनेअंतर्गत सुमारे 154 कोटी रुपयांच्या 500हून अधिक विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांअंतर्गत सुमारे 154 कोटी रुपयांच्या 500हून अधिक विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शशिकांत चव्हाण, रोहिणी तडवळकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सह आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका अकुलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। हा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रांगणात पार पडला। यामध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम, जिल्हा नगरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, माझी वसुंधरा अभियान 4.0, शाळांचं सुशोभीकरण तसंच स्वच्छ सोलापूर मिशन अंतर्गत विविध कामांचा समावेश होता। या योजना अंतर्गत शहरातील नागरी वस्ती, रस्ते, स्वच्छता, पर्यावरण, शालेय सुविधा आणि सार्वजनिक सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे। या योजनांविषयी अधिक माहिती पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली। सर या मशीनच्या अनुषंगाने आज सगळेच माहिती आहे तुम्हाला स्वतः त्याचं डेव्हलपमेंट करून बघितलं की जे कशा प्रकारे कामकाज केलं जातं। आणि सर आम्ही आपला विषय देऊ शकतो की शहराचे मुख्य रस्ते आहेत, मुख्य रस्त्यांचं या स्वीपिंग मशीनद्वारे आम्ही स्वच्छता करणार आहोत। सर यासोबतच की सोलापूर महानगरपालिकेला राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम या योजनेअंतर्गत 40 कोटी रुपये निधी पुरवला आहे। आणि या अंतर्गत महापालिकेच्या शहरातील विविध जे रस्त्यांचा विषय आहे त्या विषयाबरोबरच 42 रस्त्यांच्या आम्ही माहिती घेतली आहे। प्रयत्न असा आहे की शहरवासियांना चांगल्या होत असताना चांगले रस्ते खड्डेमुक्त रस्ते निर्माण करत आहे। त्या संकल्पनातूनच आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तसंच त्याच्याबरोबर असणारे सोलापूर शहर मध्येचे देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत आहोत। प्रयत्न आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण होऊन शहरवासियांना अतिशय चांगले रस्ते वापरण्यास मिळतील। यासोबत सर महाराष्ट्र शासनाच्या नागरिक सेवा सुविधा पुरवली एक योजना आहे। या अंतर्गत सुद्धा शहरातील तिन्ही आमदार महोदयांच्या निर्देशानुसार या ठिकाणी विविध कामं घेतलेली आहेत। त्या जवळपास 35 कामं आहेत आणि या जवळपास 6.72 कोटी रुपये खर्च करत आहोत। शहरातील जे काही प्रश्न रखडलेले होते रखडलेल्या प्रश्नांना एका प्रकारे शहरवासियांना चांगली सुविधा देण्यासाठी हा एक प्रयत्न आहे। यासोबतच आपल्या मार्गदर्शनानुसार जिल्हा नगरोत्थान योजनेमधून सोलापूर महानगरपालिकेला जवळपास 26 कोटी रुपये मंजूर झाले होते। या 26 कोटी रुपयांमधून 141 कामं हाती घेण्यात आली आहेत। या कामामध्ये प्रामुख्याने रस्त्याची कामं आहेत, ड्रेनेजची कामं आहेत, त्या ठिकाणी विद्युत कामं घेतलेली आहेत।